श्री स्वामी समर्थ. प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव हा रामनवमीला साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी जे लोक रामाची पूजा करतात, भक्ती करतात, अशा लोकांना मुक्ती प्राप्त होते. श्रीराम हे आदर्श पुरुष होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात. एकनिष्ठ, एकवचनी, एकपत्नी हे रामाचे गुण होते. त्याचप्रमाणे बंधुप्रेम, प्रजाप्रेम, मातृभक्ती, पितृभक्ती हे त्यांचे श्रेष्ठ गुण होते. मनुष्याने राम बनण्याचा प्रयत्न केल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही. रामनवमीचा उत्सव हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. तर अशा या रामनवमीच्या दिवशी घरीच आपण पूजा कशी करावी, आपल्याला जरी मंदिरात जाणे शक्य नसेल तरीसुद्धा आपण घरच्या घरी श्रीरामांची पूजा जी आहे तर ती करू शकतो. तर ही पूजा आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे, मंत्र कोणता म्हणावा, त्याचप्रमाणे नैवेद्य काय असावा, या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:26 सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 एप्रिलला संध्याकाळी 7:22 समाप्ती होईल. त्यामुळे यंदा रामनवमीचा सोहळा हा 6 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार 6 एप्रिल रोजी रामनवमीचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सकाळी 11:08 पासून ते दुपारी 1:39 पर्यंत असणार आहे. म्हणजे 2 तास 31 मिनिटे हा शुभमुहूर्त असणार आहे. त्याचप्रमाणे रामनवमीचे इतर जे शुभमुहूर्त आहेत तर ते कोणते असणार आहेत? ब्रह्ममुहूर्त आहे तो पहाटे 4:34 पासून ते 5:20 पर्यंत. विजय मुहूर्त दुपारी 2:30 पासून ते 3:20 पर्यंत. संधी प्रकाश वेळ ही संध्याकाळी 6:41 पासून ते 7:03 पर्यंत. आणि निशिता मुहूर्त जो आहे तर तो दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:46 पर्यंत. तर या वेळेमध्ये सुद्धा आपण प्रभू रामांची पूजा जी आहे तर ती करू शकतो. आता ही पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठावे, शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या दरवाजाला तोरण लावायचं आहे. आपलं घर जे आहे तर ते सुशोभित करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला ओल्या कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करायची आहे. आता देवपूजा करताना श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते आपल्याला बाजूला ठेवायची आहे. अगोदर आपल्याला सर्व देवदेवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा ही सेपरेट मांडायची आहे. किंवा जरी देवघरामध्ये जागा असेल तरी आपण देवघरामध्ये सुद्धा ही पूजा करू शकतो. आता सेपरेट पूजा मांडायची असेल तर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या पाटावरती किंवा चौरंगावरती एका बाजूला आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत किंवा एक प्लेट ठेवायची, त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला श्रीरामांची पूजा जी आहे तर ती करायची आहे. जर आपल्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर एका तामणामध्ये ही मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून आपल्याला त्या पाट किंवा चौरंगावरती मांडायचा आहे. आणि मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर ती कोरडी करायची आहे आणि चौरंगावरती मध्यभागी तांदळाचं स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहे आणि यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीला चंदन, त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत, फुले अर्पण करायची आहेत. आता यामध्ये चमेली, चंपा, जाई, केवडा तर ही फुले आपण अर्पण करू शकतो. परंतु ही फुले जर आपल्याला मिळाली नाहीत तर कोणतीही फुले आपण अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे धूप अगरबत्ती लावायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रसाद म्हणून सुंटवडा जो आहे तर तो या दिवशी वाटला जातो आणि श्रीरामांना नमस्कार करून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. जर फोटो असेल, आपण जर फोटोची पूजा करणार असू तर त्या फोटोला आपल्याला फुलांचा जो हार आहे तर तो सुद्धा घालायचा आहे. राम मंदिरामध्ये या दिवशी पाळणा जो आहे तर तो सुद्धा म्हटला जातो. रामनवमीचा जो सोहळा आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. या दिवशी रामतत्व जे आहे तर ते इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त कार्यशील असते.
घरामध्ये मूल जन्माला आल्यावर आपण ज्या पद्धतीने आनंद साजरा करतो त्याचप्रमाणे हा राम जन्मोत्सव जो आहे तर तो सुद्धा साजरा केला जातो। भारतीय संस्कृतीमध्ये हा दिवस अत्यंत शुभ आणि खास मानला जातो। तसेच या दिवशी देवी दुर्गेच्या 9व्या रूपाची पूजा केली जाते आणि आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त केले जातात। तर अशा या रामनवमीच्या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो आपण प्रभू रामांना खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य शिरा वगैरे सुद्धा दाखवू शकतो। सुंटवडा जो आहे तर त्याचा आपल्याला प्रसाद वाटायचा आहे। शुभ मुहूर्त कोणते असणार आहेत तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। या दिवशी आपण श्रीराम जय राम जय जय राम तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप जो आहे तर तो करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरीच किंवा राम मंदिरामध्ये रामस्तुतीचे पठण जे आहे तर ते करायचे आहे। या दिवशी राम मंदिरामध्ये भजन कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम जो आहे तर तो सुद्धा साजरा केला जातो। रामरक्षा जी आहे तर याचा आपण पठण करू शकतो। त्याचप्रमाणे हनुमान चालीसा बजरंग बाण सुंदरकांडचे सुद्धा आपण या दिवशी पठण करू शकतो। या दिवशी दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही कशाचीही कमी राहत नाही, त्यामुळे यथाशक्ती आपण या दिवशी दान जे आहे तर ते करू शकतो। अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो। त्याचप्रमाणे बरेच लोक रामनवमीचा उपवास सुद्धा करतात। दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो। हे व्रत जर आपण आयुष्यभर केले तर आपल्याला आयुष्यामध्ये यथेच्छ असे महान फळ प्राप्त होत असते। आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात। तर अशा या रामनवमीच्या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला करायच्या नाहीत। कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत तर या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा परिधान करायच्या नाहीत। या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही। आपण जर नैवेद्य जो बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला वर्ज्य करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी कोणालाही आपल्याला दुखवायचं नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणालाही त्रास होईल तर असे आपल्याला वागायचे नाही। चामड्याच्या वस्तूंचा वापर या दिवशी टाळायचा आहे। घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील वातावरण बिघडते। त्याचप्रमाणे दिवसा झोपणे आपल्याला टाळायचे आहे। आपल्या दारामध्ये जर कोणी आले तर तसेच परत आपल्याला त्या व्यक्तीला पाठवायचे नाही, किंवा दारामध्ये एखादा पशु आला प्राणी आला तरी त्याला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे। एखादी व्यक्ती आली तर तिला काही ना काही द्यायचं आहे। दारामध्ये जर गोमाता आली तर तिला सुद्धा आपल्या घरामध्ये जे काही अन्न आपण बनवलेलं आहे तर त्याचा एक घास म्हणजे गोग्रास जो आहे तर तो द्यायचा आहे। या दिवशी आपल्याला विनाकारण पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही। त्याचप्रमाणे नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो, त्यामुळे या दिवशी केस कापणे नखे कापणे या गोष्टी टाळायच्या आहेत। तसेच नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते सुद्धा कापलं जात नाही, त्यामुळे लिंबू जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी कापायचे नाही। जेवढे आपल्याला राहता येईल तर तेवढे सात्विक राहायचं आहे। या दिवशी सात्विक अन्नपदार्थच आपल्याला खायचे आहेत। चुकूनही मांसाहार जो आहे किंवा जे तामसिक अन्न आहे तर ते आपल्याला खायचं नाही।